Okay, beta. We are back on the track. We are learning our ninth derived quantity, which is kinetic energy. So, प्यारे बच्चों, as far as the kinetic energy is concerned, its identity is motion. मग तुम्ही म्हणाल सर, मगाशी तुम्ही बोलले की एखादा ऑब्जेक्ट असा ठेवलाय आणि याला पकडलं आणि याला आवाज येत नाही, पण आपण फील दिला त्याला असा वरती उचलला इथपर्यंत, ही जी मोशन झाली तर तुम्ही म्हणणार ना सर याच्यामध्ये पण मोशन आहे, पोटेन्शियल एनर्जी का? तर बेटा, व्हेन यू कन्सिडर पोझिशन धिस अँड धिस, बॉटम अँड टॉप, इथे आली पोटेन्शियल एनर्जी आणि ही चेंज करत असताना जी ज्या स्पीडने ऑब्जेक्ट गेला तर त्या स्पीडमुळे आली मोशन, अँड दॅट्स वाय वी विल अज्युम कायनेटिक एनर्जी. जर ही गाडी पळतीये डर, सो हॉरिझॉन्टल सर्फेस वरती जेव्हा ती गाडी पळते, तुमच्या डांबरी रोड वरून आपली गाडी पळते, तर पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करण्याचा काही संबंध येत नाही, कारण की रस्ता एकदम हॉरिझॉन्टल आहे. सो गाडीचा स्पीड इज कन्सिडर्ड, अँड दॅट्स वाय वेन एव्हर मोशन विल कम इन टू पिक्चर, यू हॅव टू से आयडेंटिटी कार्ड ऑफ कायनेटिक एनर्जी इज मोशन. सो जेव्हा मोशन होत असेल, मग ते खाली हो वरती हो, लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर जत्रा आणि जत्रेमध्ये असलेला तुमचा आवडता राहट पाळणा जो सगळ्यांना आवडतो, जायंट व्हील, ब्रेक डान्स, सगळ्या मोशन, जिथे जिथे मोशन आहे तिथे तिथे कायनेटिक एनर्जी आहे. आणि कायनेटिक एनर्जीचा आय होप फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². ओके, यस, एब्सोल्युटली करेक्ट. कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². प्यारे बच्चों, एज फार एज युअर कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड वर्क इज कन्सर्न, दे आर इंटर कन्व्हर्टिबल. सो या सगळ्यांच्यासाठी बघ बर का बेटा, वर्क, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, दे आर इंटर कन्व्हर्टिबल. दे आर इंटर कन्व्हर्टिबल. सो या सगळ्यांच्यासाठी, या तिघांच्यासाठी एसआय युनिट इज जूल आणि सीजीएस युनिट इज अर्क. ओके, या तिघांच्यासाठी वर्क, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, तिघांच्यासाठी एसआय युनिट इज जूल, सीजीएस युनिट इज अर्क. आणि हा जो कन्व्हर्जन फॅक्टर आहे ना बेटा, तर 1 जूल इज नथिंग बट 10⁻⁷ अर्क. ओके, 1 जूल इज 10⁻⁷ अर्क. जसं फोर्स मध्ये आपण लक्षात ठेवलं होतं आणि ठेवायचंय की 1 न्यूटन इज 10⁻⁵ डाईन, तसं एसआय मधून सीजीएस मध्ये 1 जूल इज 10⁻⁷ अर्क. मग तुला कोणी विचारलं 1 अर्ग म्हणजे किती बेटा, सीजीएस टू एसआय, तर काय म्हणायचं, 10⁻⁻⁷ जूल्स. हेडिंग, चला स्क्रीनशॉट घ्या. क्लियर आहे? 9th वी आर डन कायनेटिक एनर्जी. आता पुढे आपण बघू पॉवर. ओके, सो बेटा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय पॉवर? अ मॅन इज पॉवरफुल, म्हणजे त्याकडे जास्त पॉवर आहे, राईट? सो बेटा, 10th derived quantity is power. Power. So what is power बेटा? It is denoted by P. It is power म्हणजे काय? जसं की तुमच्या घरी मोटर असेल पाणी खेचायची, है की नाही, पाणी टाकीला वरती लावता, प्रत्येकाच्या घरी मोटर आहे. सो कोणाच्या घरी अर्ध्या HP ची असेल किंवा कोणाच्या तरी घरी 1 HP ची असेल. 1 HP इज द हॉर्स पॉवर, त्याच्यापेक्षा जास्त 100% नसणार आहे कोणाकडे. का? तर 1.5 HP, 2-2.5 HP आर कमर्शियल मोटर्स, आर कमर्शियल मोटर्स. ठीक आहे ना? सो आपल्या घरी मॅक्सिमम 1 HP ची मोटर असते. सो तिला पॉवर आहे ना, पॉवर आहे. तुमच्या घरात फॅन आहे, कूलर आहे, एसी असेल, फ्रीज असेल, ह्यांना प्रत्येकाला काहीतरी व्हॅटेज आहे, राईट? हे काहीतरी खातात, सो त्यांच्याकडे तिची पॉवर आहे. म्हणजेच काय, त्याचे काम करतात. इट इज रेट ॲट विच वर्क इज डन. इट इज द रेट ॲट विच युअर वर्क इज डन. मग हे जे वर्क आहे, ह्या वर्कचे पण प्रकार आहे. फिजिक्स इज व्हेरी इंटरेस्टिंग. जसं आपण पुढे जाऊ ना बच्चा, सो हे वर्क तुमचं मेकॅनिकल वर्क असेल, ओके, किंवा इलेक्ट्रिकल असेल, राईट? असं कोणतं असतं? मेकॅनिकल म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मी जो धकलला, डर, जिथे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इन्व्हॉल्व, ते झालं मेकॅनिकल. इलेक्ट्रिकल म्हणजे आपला फॅन, ट्यूब, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स, जे काही वर्क करतात, म्हणजे आपण नाही का मोटर लावली त्याने पाणी खेचलं, राईट? सो ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत.
दिस इज नथिंग बट इलेक्ट्रिकल वर्क. सो मेकॅनिकल असो इलेक्ट्रिकल असो, वन बाय वन आपण ते पुढे डिटेल मध्ये स्टडी करू. सो बेटा हा रेट आहे. फिजिक्स मध्ये रेट शब्द आला की भागिले टाइम. फिजिक्स मध्ये रेट शब्द आला की काय करायचं बेटा, भागिले टाइम. बस व्हेरी सिंपल, राईट. रेट आहे भागिले टाइम कोणाला, वर्कला, है की नाही. किती सिंपल फॉर्म्युला बच्चा, P इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. डन. रेट म्हणजे भागिले टाइम कोणाच्या, वर्कला. सो इट इज also equal to Q by T, where Q is the heat energy, where this Q is the heat energy. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नावाचा चॅप्टर येईल, तिथे आपल्याला 7th चॅप्टर मध्ये हीटचा स्टडी करायचा, राईट. सो मेकॅनिकल एनर्जी असेल तर त्याला आपण वर्क लिहितो, नो इश्यू, वर्क अपॉन टाइम, किंवा वर्क इज ऑल्सो एनर्जी, यू नो, सो हीट एनर्जी Q अपॉन T. ऑल राईट. सो व्हॉट अबाउट SI युनिट ऑफ पॉवर, SI युनिट ऑफ P. ओके, बघ बेटा SI युनिट काय होईल, वर्क किंवा एनर्जीचं SI युनिट काय, जूल, भागिले टाइमचं काय, सेकंद. मागच्या 1-2 वर्षापूर्वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये एवढं सिंपल आलं होतं की जूल पर सेकंद कोणाचं युनिट आहे. एवढा सिंपल क्वेश्चन आला होता, जूल पर सेकंद कोणाचं युनिट आहे. तर बेटा जूल पर सेकंद कोणाचं युनिट आहे, पॉवरचं. पण मोस्ट फेमस इज वॅट. ओके, डिनोटेड बाय कॅपिटल W. हा वॅट. ह्या डब्ल्यू मध्ये आणि ह्या डब्ल्यू मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. हा, डब्ल्यू फॉर वर्क आणि युनिट्स मध्ये वॅट ला डब्ल्यू लिहितात, राईट. आता हा जो वॅट आहे ना बच्चा, तो त्याचं जे इंडस्ट्रियल युनिट आहे ते हॉर्स पॉवर आहे. 1 HP म्हणजे किती वॅट सांगा बरं बाफना. 1 HP मीन्स हाऊ मेनी वॅट. आता लक्षात राहिलं पाहिजे बरं का आपल्याला, सांगता येईल. 1 HP मीन्स हाऊ मेनी वॅट, कोमल. Absolutely perfect, very nice. 746 watt. Very good beta. I'm very happy that I have got a very sincere batch this year. We can definitely crack GE, mains, advance or NEET exam. So 1 HP 746 watt. ठीक आहे. सो बेटा हे झालं CGS युनिट. जर का मी विचार, अच्छा SI युनिट, मी जर का विचारलं CGS युनिट तर काय म्हणणार तुम्ही, जूलच्या ऐवजी अर्ग आणि भागिले सेकंद ऍज इट इज. आर यू अंडरस्टँडिंग, क्लिअर आहे. अच्छा, सो पॉवरचं SI युनिट झालं, CGS युनिट झालं, ठीक आहे. ऑल राईट, चला टेक द स्क्रीनशॉट. दिस वॉज अबाउट पॉवर. आफ्टर दॅट बच्चा वी हॅव हीट. ठीक आहे ना, हीट. हीट डिसिपेटेड हा शब्द तुम्ही ऐकला असेल. एखादं इलेक्ट्रिकल सर्किट आहे नाही का, तुमचा मिक्सर आहे, फॅन आहे, ओके. हीट डिसिपेटेड you might have heard. Heat dissipated. ठीक. So beta, whenever you will hear heat, बर का, I will write H. So heat is I square RT. Heat is I square RT. Okay, this is the formula in the electrical circuits. Okay, याला कुठे वापरणार बच्चा आपण, इलेक्ट्रिकल सर्किट्स मध्ये. हा ठीक आहे. अच्छा, आफ्टर दॅट यू नो ओहम्स लॉ इज देअर. सो फ्रॉम ओहम्स लॉ, अच्छा हीट आहे. सो वन्स अगेन SI युनिट बरं का इज जूल्स, राईट. CGS युनिट इज अर्क. आता काय घ्यायचं तुम्हाला, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स डिनोटेड बाय R. ओके, आणि त्याचा सिम्बॉल सगळ्यांना माहिती असेल तुम्हाला, इन दिस वे, आहे की नाही. रेजिस्टन्स इज R. कुठलं पण आपलं एखादं वायर आहे, ओके, वायर आहे, स्वतःचा रेजिस्टन्स असतो. तुमच्या घरात पण वायर सगळीकडे तुम्ही पाहिल्या असतील, त्यातनं करंट फ्लो होतो. सो ते करंटचं कोण आहे, अपोजिशन. ओके, इट इज बेसिक प्रॉपर्टी. ऍक्च्युली इट इज बेसिक प्रॉपर्टी. जसं एखादा डब्बा ठेवलेला असेल, तुम्ही त्याला धक्का द्यायला जाता, तर डिपेंड आहे त्याच्या मासवरती. सोप आहे का अवघड आहे, हालेल का नाही, त्याच्या मासवरती. ते मास काय करते तुला, अपोज. तसंच रेजिस्टन्स इज अपोजिशन टू द इलेक्ट्रिक करंट. काय बेटा, रेजिस्टन्स अपोजिशन टू करंट. करंटला काय दे, अपोजिशन. ओहम्स लॉ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
ओम्स लॉ म्हणलं की तुम्ही लॉ नाही सांगणार, पण तुम्ही मला हे सांगणार सर V इज इक्वल टू IR. काय बेटा ओम काकांचा लॉ? ओम्स लॉ आपल्याला सांगतो ऍज लॉंग एज फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर इज सेम. म्हणजे काय, टेम्परेचर इन्क्रीज पण नका करू, डिक्रीज पण नका करू. सपोज रूम टेम्परेचर असेल तसाच ठेवा तुमचा कंडक्टर, म्हणजे तुमचं वायर कॉपरची वायर असेल ती तशीच ठेवा. तर V is directly proportional to R. Means what? The potential difference applied across two ends of the wire. वायरच्या दोन एंडला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे that is directly proportional to current flowing through the circuit. म्हणजे काय, आपल्या मोबाईलची बॅटरी घ्या, जितकी मोठी बॅटरी तितका मोठा बॅकअप, तितका जादा करंट. जितकी छोटी बॅटरी तितका कमी बॅकअप, तितका कमी करंट. सो पोटेंशियल डिफरेंस इज प्रोपोर्शनल टू करंट. वी विल स्टडी इट इन more details. So प्यारे बच्चों, can I say this implies my resistance will become V upon I. Okay. So SI unit of this resistance is ohm. है की नाही, हे तुम्हाला माहिती आहे की नाही. रेजिस्टन्स इज एक्सप्रेस्ड इन द ओहम्स. ऑल राईट. अर्थात आपण त्याला ओहम मध्येच वापरतो. देर इज नो कन्फ्युजन विथ दॅट. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. आर यू अंडरस्टँडिंग? After that we have pressure. 13th one is the pressure. 13th and the last one. Last one means for now. अजून भरपूर येतील आपल्याला जसं आपण पुढे जाऊ. Okay. 13th I want to take is pressure. Okay. Pressure is also denoted by P. So pressure चा जो फॉर्म्युला आहे त्याला फोर्स अपॉन एरिया बोलायचं नाही. नेहमी काय बोलायचं? नेहमी काय बोलायचं बेटा? प्रेशर इज F, त्याला सफिक्स परपेंडिक्युलर लावा, मी म्हणतोय म्हणून, अपॉन एरिया. प्रेशर खूप ठिकाणी ऐकलं तुम्ही. तर परपेंडिक्युलर फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. एखाद्या पाईप मधनं प्रत्येकाने तुम्ही असं पाहिलं असेल की एखादा हा पाईप आहे, पाईप मधनं पाणी पडत असताना तुम्ही काय करता? एरिया कमी करता, आहे की नाही? एरिया कमी करता, मग ते पाणी ज्यादा दूर जातं. स्पीड ऑफ ई फ्लक्स. युट्यूब वरती आपला एक व्हिडिओ आहे, COVID-19. हा जो COVID-19 आहे ना, कोरोना व्हायरस. तर बेटा 3 फीट डिस्टन्स का गरजेचं आहे? तर त्यामध्ये स्पीड ऑफ ई फ्लक्स नावाची कॉन्सेप्ट आहे. अर्थात ती क्लास 12th मध्ये आपण युट्यूबवर तो व्हिडिओ टाकला होता की 2 गज दुरी, मास्क हे जरुरी. हे जे डिस्टन्स का जरुरी आहे? आपल्या तोंडातनं पडणारे जे ड्रॉपलेट्स आहे हे प्रोजेक्टाईल मोशन करून हे 1.5-2 फुटापर्यंत कसे जातात ते मी त्यात एक्सप्लेन केलंय. मुद्दा हा होता की बेटा एरिया कमी केला की प्रेशर वाढतो. एरिया कमी केला की प्रेशर वाढतो. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल सर एरो काय? बेटा इक्वेशनच्या दोन्ही साईडला 2 क्वांटिटी असतील. आय रिपीट, एक क्वांटिटी इकडं, एक क्वांटिटी इकडं. राईट. तर आता बघ, न्यूमरेटर असेल तर डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी, पण इकडचा न्यूमरेटर आणि इकडचा डिनॉमिनेटर असेल तर इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे हा वाढला हा कमी होईल, हा वाढला तर हा काय. सीसॉ सारखं तुम्ही ते खेळले असाल ना, एक फ्रेंड इथे बसतो, एक फ्रेंड तुमचा इथे असतो, हा खाली गेला तर हा वर, राईट, आणि हा खाली गेला तर हा वर. सीसॉ, इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. गेटिंग? एरिया कमी झाला तर प्रेशर वाढला इन दिस वे. मग आता बेटा SI युनिट ऑफ प्रेशर काय होईल? बोला. फोर्सचं काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किंवा त्याचा अजून एक नाव आहे, याचा शोध लावला होता सायंटिस्ट पास्कलने, दॅट्स वाय पास्कल. ओके. पण लिहिताना PA लिहायचं. काय लिहायचं? PA. आर यू गेटिंग? हा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. व्हेरी गुड बच्चा. न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल, PA लिहायचं लिहिताना. किंवा किंवा बार हे पण आहे. ते तुम्हाला क्लास 12th मध्ये थर्मोडायनामिक्स मध्ये डिटेल मध्ये. सध्या काही याचा आपल्याला ज्यादा नाहीये काही. न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे किंवा पास्कल आहे किंवा बार आहे, अशी तिन्ही पण युनिट आहे. जर CGS युनिट बोललं तर CGS युनिट काय होईल बच्चा? हा न्यूटन आहे, म्हणजे साइन भागिले मीटर स्क्वेअरच्या ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर. आर यू अंडरस्टँडिंग? या दोघांची काही गरज नाहीये, ठीक आहे ना. हे जस्ट नाव आहेत. सो वी कॅन कन्वर्ट ऍक्च्युअली. आर यू अंडरस्टँडिंग ना बच्चा? सो प्रेशर चा फॉर्म्युला अँड युनिट्स. प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. डन. सो 1 डझन प्लस 1 अशा 13 डिराइव्ड क्वांटिटीज आपण फक्त डिस्कस केल्या विथ फॉर्म्युले. नोटबुक मध्ये ह्या लिहा. आणि त्याच्या पुढे समजा ह्या एका पेज वरती बसलेल्या असतील, एका पानावर, तर पुढच्या 2 पेजेस मोकळे सोडायचे तुम्हाला. पुढचे 2 पेजेस मोकळे सोडायचे आणि जसा जसा सिलेबस पुढे पुढे जाईल तशा तशा त्या क्वांटिटीज ऍड करत चालायच्या. आर यू अंडरस्टँडिंग? जसं की मॅग्नेटिक इंडक्शन असेल, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्स, जे कोणी येत जातील
त्या प्रत्येकाला तुमच्या त्या टेबलमध्ये ऍड करायचंय. आर यू अंडरस्टँडिंग? त्यानंतर मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला डायमेन्शनल अनालिसिस किंवा डायमेन्शन हा टॉपिक शिकवणार. आर यू गेटिंग? सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस क्लिअरली. सो व्हिडिओ चालूच ठेवायचा. आय विल स्टॉप द रेकॉर्डिंग अँड